छत्रपती संभाजीनगर नाव घेतलं की डोळ्यासमोर येतो तो शिवसेनेचा गड। बाळासाहेबांच्या विचारांचा प्रभाव आणि वर्षानुवर्ष टिकलेलं भगव्या रंगाचं वर्चस्व। पण आज परिस्थिती बदलते। एकेकाळी जिथे शिवसेना निर्णायक होती तिथेच आज तिचे दोन्ही गट एकमेकांशी झुंजताना दिसतात। आणि या खेळात तिसरा खेळाडू भाजप हा शांतपणे पण अत्यंत अचूक डाव टाकत पूर्ण समीकरण आपल्या बाजूने वळवत आहे। महापालिका निवडणुकीत सुरुवात झाली, त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीपर्यंत एक पॅटर्न स्पष्ट दिसतोय। शिवसेना संख्याबळात मजबूत पण निर्णयात कमकुवत, आणि भाजप हा संख्याबळ कमी असतानाही रणनीतीत पुढे। मग नेमकं चुकतंय कुठे? हे फक्त स्थानिक नेत्यांचं अपयश आहे का, की राज्यस्तरीय राजकारणाचा परिणाम स्थानिक पातळीवर दिसतोय? आणि सर्वात महत्त्वाचं, शिवसेनेचा गड म्हणवला जाणारा छत्रपती संभाजीनगर खरंच हातातून निसटतंय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत या सविस्तर विश्लेषणाच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। चला सुरुवात करूया थोडं मागं जाऊन, कारण आज जे घडतंय त्याची बीजं काही महिन्यांपूर्वीच पेरली गेली होती। महापालिका निवडणुकीत भाजपने 57 नगरसेवक निवडून आणत मोठा भाऊ होण्याचा मान पटकावला। ही फक्त संख्या नव्हती, तर एक स्पष्ट संदेश होता की संभाजीनगरमध्ये सत्ता बदलते। त्याच वेळी शिवसेनेमध्ये गटाअंतर्गत वाद, उमेदवारीवरून नाराजी, आंदोलनं हे सगळं उघडपणे दिसलं, आणि त्याचा परिणाम पुढच्या प्रत्येक निवडणुकीत आपल्याला दिसून आला। जिल्हा परिषद निवडणुकीत तर शिवसेनेकडे सर्व काही होतं, आकडे, ताकद आणि अनुभव, पण एक गोष्ट नव्हती, ती म्हणजे एकजूट। 21 सदस्य शिंदे गटाचे आणि 9 ठाकरे गटाचे, म्हणजे एकत्र आले असते तर सहज सत्ता होती। पण इथेच राजकारणानं वेगळं वळण घेतलं। शिवसेनेनं भाजपला रोखण्यासाठी ठाकरे गटावर विश्वास ठेवला, पण हा विश्वासच त्यांना महागात पडला, कारण त्यांची गुप्त रणनीती बाहेर आली आणि भाजपनं त्यावर क्षणार्धात पलटवार केला। आता इथे अतुल सावे यांची भूमिका नक्कीच महत्त्वाची ठरते। त्यांनी फक्त आकडे मोजले नाहीत, तर माणसं ओळखली आणि कोण कुठे नाराज आहे, कोणाला काय हवं आहे आणि कुठे फूट पडू शकते हे सगळं ओळखलं। आणि प्रशांत बंब तसेच अनुराधा चव्हाण यांच्या मदतीने त्यांनी संपूर्ण प्लॅनच उधळून टाकला। आणि त्यानंतर जे घडलं ते म्हणजे शिवसेनेची थेट माघार। आता इथे एक मोठा प्रश्न आहे, एवढी मोठी माघार का घ्यावी लागली? याचं उत्तर पुन्हा एकदा अंतर्गत राजकारणात मिळतं। अब्दुल सत्तार ज्यांना जिल्हा परिषदेत खेळ फिरवण्याचा अनुभव आहे, त्यांनी स्वतः तटस्थ भूमिका घेतली, कारण त्यांना मुलाला अध्यक्ष करायचं होतं। भुमरे गटाचंही तसंच, स्वतःच्या कुटुंबासाठी पद हवं होतं, आणि जेव्हा हे शक्य झालं नाही तेव्हा त्यांनीही अंग काढून घेतलं। म्हणजे पक्षाची लढाई न राहता ही व्यक्तिगत लढाई झाली, आणि जिथे पक्षापेक्षा व्यक्ती मोठे होते तिथे पराभव जवळजवळ निश्चित असतो। पालकमंत्री संजय शिरसाट यांची नाराजीही या सगळ्यात महत्त्वाची आहे। ते बैठकींना उपस्थित होते, पण प्रत्यक्ष कृतीत सक्रिय दिसले नाही, कारण पक्षातीलच आमदार त्यांना साथ देत नव्हते। यामुळे एक स्पष्ट चित्र समोर येतं, नेतृत्व होतं पण समन्वय नव्हता, ताकद होती पण दिशा नव्हती। आणि याच वेळी भाजपने काय केलं, ते एकत्र राहिले, त्यांनी आपले आमदार सदस्य एकसंध ठेवले आणि विरोधकांच्या कमकुवत जागांवर थेट प्रहार केला। आता याचा परिणाम काय, तर अध्यक्ष उपाध्यक्ष दोन्ही पदं बिनविरोध, विषय समित्यांवरही वर्चस्व, आणि शिवसेना थेट विरोधी पक्षात गेली। म्हणूनच हा फक्त एक निवडणूक निकाल नाहीये, तर ही एक सत्ता हस्तांतरणाची पूर्ण प्रक्रिया आहे। ठाकरे गट त्यांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला, पण हा निर्णय त्यांच्या स्वतःच्या सदस्यांना पटलाच नाही। संजय निकम, कृष्णा पाटील दोनगावकर यांच्यासारख्या सदस्यांनी सौदेबाजीचे थेट आरोप दानवेंवरती केले। म्हणूनच विरोधकांमध्येही विश्वासाचा अभाव होता। यामुळे भाजपला कोणतीही अडचण आली नाही, कारण ज्यावेळी विरोधक एकमेकांवर संशय घेतात तेव्हा सत्ताधाऱ्यांना जिंकणं अगदी सोपं होतं। आता याचे मोठे राजकीय परिणाम काय असू शकतात, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचं वर्चस्व संपत चाललंय। भाजप स्थानिक पातळीवर पूर्णपणे मजबूत होत आहे। येणाऱ्या निवडणुकांमध्ये जागा वाटप आणि युतीची समीकरणं बदलणार आहेत, आणि याच वेळी ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। राज्यात पक्षांतराच्या हालचाली वाढत आहे, आणि याचीच प्रचिती म्हणजे एका स्नेहभोजनात शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांचे खासदार एकत्र दिसतात। ही फक्त भेट नाहीये, तर हा एक संकेत आहे की पडद्यामागे काहीतरी मोठं सुरू आहे। सूत्र सांगतात काही खासदार शिंदे सेनेच्या संपर्कात आहे। 2029च्या निवडणुकांचा विचार सुरू आहे, आणि शिंदे गट आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे। म्हणजेच आज जो पराभव दिसतोय तो उद्याच्या मोठ्या राजकीय बदलाची सुरुवात असू शकतो।
आता ही सगळी झाली शिंदे गटाची बाजू, पण या सगळ्यात भाजपनं काय केलं तर ते कुठेही घाईत दिसले नाहीत. त्यांनी फक्त योग्य वेळी योग्य चाल खेळली आणि आज परिस्थिती अशी आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्ता, संघटना आणि रणनीती तिन्ही बाबतीत भाजप हा आघाडीवर आहे. आता सगळ्यांच्या नजरा एका गोष्टीकडे लागल्या आहे. हा पराभव शिवसेनेसाठी इशारा ठरवणार का, की पुन्हा एकदा काहीतरी मोठं राजकीय वळण घेणार? शिंदे आणि ठाकरे गटातील दरी अजून वाढणार, की अचानक काही नवीन समीकरणं तयार होणार? आणि सर्वात महत्त्वाचं, संभाजीनगरचा गड पुन्हा भगव्याकडे परतणार, की आता तो कायमचा बदललाय? कारण राजकारणात एक गोष्ट कायम असते, खेळ हा कधीच संपत नाही, तो फक्त पुढच्या मोठ्या वळणाची वाट पाहत असतो. महानगरपालिका ते जिल्हा परिषद, पंचायत समिती या सगळ्या घडामोडींचे तुम्ही साक्षीदार आहात. म्हणूनच तुम्हाला काय वाटतं, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उभाटा कुठे चुकले? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर काय असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.